मी आणि आमची आई विमानाने गेलतो नरसोबाच्या वाडीला. विमानाच्या स्टँडवर गेल्यावर विमानाचा ड्रायव्हर म्हटला, क्या बोला तूने? चला वाडी कोण आहे का? वाडी 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 वाडी. ए थांब थांब असता नाही आधीपासून बघा. नमस्कार मित्रांनो, मी आज स्टोरी सांगणार आहे माझ्या मित्र गण्याची. गण्या माझा शाळेतला दोस्त. आम्ही एकदा 7वीला होतो. म्हणजे प्रत्येक जणच एकदा 7वीला असतातच. आम्ही 7वीला होतो आणि मास्तरनं आम्हाला इंग्लिश विषय दिला होता, निबंध लिहा म्हणून. आता आम्हाला इथं मराठी आहे ना, आणि हे बेन म्हणते इंग्लिश निबंध लिहा. आणि हे पण असं सकाळी येणार, असं सकाळी आलं ना मास्तर आणि आम्हाला म्हणणार निबंध लिहा. मग आम्ही असं लिहित बसणार. मग म्हणणार लिहा माय फ्रेंड. मग आम्ही दुसऱ्याचं ह्याचं त्याचं ह्याचं लिहिणार. मग हे आम्हाला विषय सांगणार आणि जाणार. मधल्या सुट्टीत म्हणणार झालं का रे? आम्ही म्हणणार हसत जरासं राहिलंय. त्याच्यामुळे आईला सगळा दिवस ह्याच्यातच काढायचं. मग शाळा सुटल्यावर आम्ही गावात गेलो का नाही, मग गावात कुणाला इंग्लिश जमत्या ते बघायचं. मग त्याच्याकडून आम्ही असं लिहून घेणार आय हॅव. आम्हाला इंग्लिश येते होय. आम्ही मराठीतच लिहिणार लखना आ ह्याव हा ह्याव असं मराठीतच लिहून घेणार आम्ही. आम्ही म्हणणार त्याला दाखवायचंच नाही, नुसतंच वाचून दाखवायचं. दुसऱ्या दिवशी आम्ही बसलो होतो काका असं, आणि हे मास्टर डबेनं आलं आणि म्हणलं लिहा माय फादर. गण्या म्हणते काल सांगितलं माय फ्रेंड, आज म्हणते माय फादर. क्या कह रहा चूतिया? मी म्हणलं गण्या लका आज बी ह्याच्यात दिवस काढते हे बेन. ह्या बेण्याला सोडायचं नाही म्हटलं आज. आता मी म्हटलं आता केक कर काम म्हणलं. फ्रेंडच्या जागी खाली की म्हणलं आता तिथं फादर. ह्यानं बी असं पुसलं, फ्रेंड काढलं आणि फादर घातलं आणि वाचून दाखवलं. संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र. हे पहिलंच वाक्य गण्यानं मारलं. दॅट फादर इज गुड विच इज कमिंग इन ट्रबल. आय हॅव मेनी मेनी फादर क्या बोला तूने? बट तुकाराम इज माय बेस्ट फादर. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? I like Tukaram, but my mother not like Tukaram. I and he, we are playing cricket in our classroom. We are girlfriend. किससे बात कर रहे थे? ते निबंध इतकं मास्तरला आवडलं ना, आमच्या तालुक्याच्या निबंध स्पर्धेत गण्याला पाठवलं होतं. आणि तिथल्या निबंध स्पर्धेत ह्याला लिहायला दिलं माझा विमान प्रवास. आमच्या गावात बोंबलायला दिवसातनं 2 लाल एसटी येतात आणि हे म्हणते माझा विमान प्रवास. गण्यानं म्हणला लिहिण्यात काय एवढं, आता लिहितो मी आणि आमची आई विमानाने गेलतो नरसोबाच्या वाडीला. विमानाच्या स्टँडवर गेल्यावर विमानाचा ड्रायव्हर म्हटला, क्या बोला तूने? चला वाडी कोण आहे का? वाडी 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 वाडी. मग आम्ही वाडीच्या विमानात जाऊन बसलो. मी काचतनं पुढं बघत बसलो विमानातनं. विमानचा ड्रायव्हर म्हटला पोराला मांडीवर घ्या. मग आमच्या आईनं मला मांडीवर घेतलं. विमान गच्च भरलं तरी विमान सुटना. लोक म्हटली विमान सोडा विमान सोडा विमान सोडा. विमानचा ड्रायव्हर म्हटला अजून 2 शिटा उद्या एंट्री द्यावं लागतं. विमान गच्च भरून विमानाला माणसं महाग लोंकायला लागले. मग आमचं विमान सुटलं. विमान गेलं पुढं आणि मग विमानाच्या पुढं महेश आले. पण गण्याला तिथे काय बक्षीस भेटलं नाही, पण तिथे गण्याला शाळा सोडल्याचा दाखला भेटला. हे दाखला घेऊन दिवसभर बोंबलत गावात फिरले. इतकं मोठं झालंय ना काका, तरी बी इतक्या खोड्या काढते. इतके दिवस पोरांच्या बाच्या तक्रारी ह्याच्या बाकडं, आता पोरींच्या बाच्या बी तक्रारी यायला लागल्यात. किसिंग हगिंग लविंग फकिंग सकिंग. ह्याला भा म्हटलं थांब आता लगीनच करतो. लगीन करतो म्हणलं की माझ्याकडे आलं. म्हटलं आमचा बा लगीन करतो म्हणायलाय. मी म्हटलं ह्या वयात देणं काय खुलं झालं की काय? तुझ्या काय म्हाताऱ्याचं टक्कर बिकुरं फिरलं की काय? म्हटलं हे म्हटलं त्याचं नवर माझं करायलाय. म्हटलं मी म्हटलं बरंच आहे की
तर म्हणते मी काय लगीन करणार नाही. चला मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. ह्याचा पुढचा पार्ट बघण्यासाठी आपल्याला काही लोकांसारखं भीक मागायची गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नाहीतर राम राम.